तर आणखीन एक महत्त्वाची घडामोड, पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडनं छापेमारी करण्यात आली आहे आणि राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये एकाच वेळी विशेष मोहीम राबवली गेली आहे। त्यामुळे अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्कचा एटीएस कडनंही तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात, रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, एकीकडे आपण बघतोय शहजाद भट्टीचं हे मोठं नेटवर्क होतं आणि एटीएसची सुद्धा तेवढीच महत्त्वाची कारवाई, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपण पाहतो ज्या पद्धतीने पाकिस्तान गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक तरुण जे आहेत त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या संपर्कामध्ये, त्यामुळे आपण पाहतो गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते अनेक ठिकाणी झडाझडती घेण्याचं काम जो आहे तो एटीएसच्या माध्यमातून सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील एटीएसच्या माध्यमातून झडती जी आहे ती घेण्यात आलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की शहजाद भट्टी हा जो आहे तो पाकिस्तानचा दहशतविरोधी पथक, दहशतविरोधी हा संघटनामध्ये मोठा चेहरा आहे आणि त्यामुळे हा सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, टेलिग्राम असो, व्हॉट्सअप असो याच्या माध्यमातून तरुणाला जो आहे तो दहशतविरोधी कृत्यामध्ये सहभाग होण्यासाठी त्याला बळ देण्याचा प्रयत्न करतो आणि याचमुळे ज्यावेळी एटीएसला या संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर कुठेतरी संपूर्ण राज्यभरामध्ये मोठा कॉम्बिंग ऑपरेशन जो आहे तो या ठिकाणी एटीएसच्या माध्यमातून सुरू आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रिजवान।